मॉर्निंग. तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज मी पुन्हा इकडे आले. खरं तर काल आले आईबाबांकडे, कारण गणेशची तब्येत ना पुन्हा खराब झाली. त्याचं कसं होतं आहे, 2 दिवस त्याला बरं वाटतं, 2 दिवसांनी परत तो आजारी पडतो आहे असं होत होतं. म्हणून आम्ही ठरवलं की ब्लड टेस्ट करून घ्यायची. आणि इथून हॉस्पिटल जवळ आहे, म्हणजे आम्ही जिथं दाखवतो ना ते हॉस्पिटल या घरापासून जवळ आहे. मग काल आम्ही पहिला डॉक्टरकडे गेलो. तिथे त्यांना पण विचारलं की का असं होतं, तर डॉक्टर पण बोलले की ब्लड टेस्ट करून घेऊ आणि त्याचे रिपोर्ट ना दुपारी येणार होते. मग पुन्हा कधी त्या घरी जाणार आणि परत इकडे येणार, म्हणून आम्ही सकाळी इकडेच आलो. आणि दुपारी रिपोर्ट आल्यानंतर परत हॉस्पिटलमध्ये गेलो, तर तिथे आम्हाला समजलं की टायफॉईड झाला आहे आणि सलाईन लावावे लागतील. 3 सलाईन सांगितलेत. काल एक लावून झालं, आज एक आहे आणि उद्या एक आहे. तर आता आम्ही डॉक्टरकडे जाणार होतो. आई बाबा पण कोल्हापूरला गेलेत कामासाठी. आणि गणेशला काही तिखट खाऊन चालत नाही, चपाती भाकरी वगैरे खाऊन चालत नाही, फक्त भात आमटी आणि असं ज्यूस वगैरे असं काहीतरी खायला सांगितले. तर आता इडली मागवले, इडली चालते बोलले डॉक्टर. तर आता इडली मागवले, येईलच. तर आता मी नाश्ता करू आणि मग डॉक्टरकडे जायला निघू. तर आजचा दिवस कसा तो हा तुमच्यासोबत शेअर करते. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडलास तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. हा व्हिडिओ काल बनवलेला आहे. काल आम्ही जेव्हा डॉक्टरकडे गेलो होतो तेव्हाच त्यांनी एक सलाईन लावलं होतं, म्हणून कालच हा व्हिडिओ मी बनवून ठेवला होता. त्यामुळे आज काही व्हिडिओ बनवला होता. मला कोणत्या अँगलने व्हिडिओ घ्यायचं तेच समजत नव्हतं, म्हणून हा व्हिडिओ 2-3 अँगलने घेतलेला आहे. आणि आज पण फक्त सलाईनच लावायचं होतं, म्हणून मी आज काही व्हिडिओ बनवले नाही. कालचाच व्हिडिओ मी या व्हिडिओमध्ये ॲड करते. आणि हा व्हिडिओ कदाचित ना तुमच्यासोबत लवकर येईल. याच्या आधी पण मी खूप व्हिडिओ बनवलेले आहेत, थोडे मागे पुढे होत आहेत. ते व्हिडिओ मी नंतर पोस्ट करत जाईन. म्हणजे जे व्हिडिओ एडिट होत आहेत ना तेच पटपट मी व्हिडिओ पोस्ट करत आहे. व्हिडिओ मी तसे खूप बनवून ठेवलेले आहेत. काही व्हिडिओ एडिट पण झालेत, पण त्यांना व्हॉइस ओव्हर करायचं आहे. काही व्हिडिओ एडिट करायचे राहून गेलेत. आणि मोबाईलमध्ये आता इतकं स्टोरेज पण नाही आहे की मी नवीन व्हिडिओ बनवेन. त्यामुळे मी एक व्हिडिओ एडिट करून पोस्ट करत आहे, म्हणजे थोडे मागे पुढे होतील. आणि याआधी तुमच्यासोबत शेअर केलेला व्हिडिओ तो खूप आधीच आहे, म्हणजे गणेशची मावशी आली होती तेव्हाचा तो व्हिडिओ आहे. पण त्यानंतर आम्ही पुन्हा त्या घरी गेलो होतो, म्हणजे फ्लॅटकडे गेलो होतो, पण तो पुन्हा आजारी पडला. मग मात्र आम्ही ठरवलं की ब्लड टेस्ट करून घेऊ. सकाळी ब्लड टेस्ट केली आणि दुपारी त्याचे रिपोर्ट आले होते. आणि म्हणूनच डॉक्टर बोलले की आजच एक सलाईन लावून घेऊ. आता मी घरी आलो. आज दुसरं सलाईन झालं, उद्या एक आहे, उद्या शेवटचं आहे. आणि आज संध्याकाळी 7ला पण डॉक्टरांनी बोलवलं आहे, थोड्या मेडिसिन द्यायच्या आहेत तर त्यासाठी. तर आजचं तरी झालं. आणि आता मी गणेशसाठी ऑरेंज ज्यूस बनवत आहे, कारण त्याला काही खाऊन पण चालत नाही. आता ऑरेंज ज्यूस पिल्यानंतर मग वरण भात खाईल. तर आता हे बनवून घेते. मी माझं स्टँड त्या घरी विसरले, कारण लक्षातच नाही आणायचं. आजारी होता त्यामुळे इतकं काही लक्षात पण आलं नाही माझ्या काय काय घेऊन यायचं. कपडे पण आम्ही आणली नव्हती, इथे जी होती तीच वापरतो आहे आम्ही आता. तर आता ऑरेंज ज्यूस बनवते आणि त्याला देते आणि मग भात लावून घेते. मग गरम गरम भात आणि वरण तो खाऊन घेईल. गणेशला ज्यूस दिला मी. आणि आता इथे भाताचा कुकर पण लावून घेतला, इकडे पॅन ठेवलं आहे. गणेश आंबोळी खातो बोलला, म्हणजे सकाळी इडली मागवली होती तर त्याची चटणी आहे, तर त्याच्यासोबत तो आंबोळी खातो बोलला. आंबोळी म्हणजे घावणे, बऱ्याच जणांना घावणे म्हणजे माहीत आहे, पण आंबोळी कदाचित नसेल माहीत. तर आता ते बनवून घेते. त्याच्यासाठी मी पॅन ठेवला आहे. आणि आता गणेश बाहेर टी व्ही बघतो, त्याचा आवाज तुम्हाला येत असेल. आणि स्टँड नाही आहे त्याच्यामुळे ना बरोबर मला काही दाखवता येत नाही. एकदा कसं स्टँड ठेवलं, त्याला मोबाईल लावला की सगळं व्यवस्थित दाखवता येतं. हातात मोबाईल घेऊन मला व्हिडिओज बनवता येत नाहीत, पण ठीक आहे, असाच हा व्हिडिओ बनवू. त्याला घावणे बनवून घेते. असं संपला म्हणून असे झाले. पॅन कदाचित गरम झालं असेल, पण झालं होतं. पण अचानकच गॅस संपला, तर सिलेंडर चेंज करून घेते.
घावणे बनवायला घेतले आणि गॅसच संपला. गणेशला पण एका हाताने ते सिलेंडर चेंज करता येत नव्हतं आणि मी पण कधी चेंज केलेलं नाही आहे. कायम गणेश किंवा आईच करतात, त्यामुळे मला पण माहीत नव्हतं. मग गणेश जसं सांगेल तसं मी सिलेंडर बदलून घेतलं आणि एक सिलेंडर बदलण्यासाठी एवढा पसारा आम्हाला बाहेर काढावा लागतो. गॅस संपल्यामुळे पहिली आंबोळी ही अशी आली. आता बघू दुसऱ्या येतीलच चांगल्या, कारण काल पण मी बनवला होता, पण गॅस संपल्यामुळे कदाचित अशी आली असेल. गणेशसाठी आंबोळी बनवली होती आणि मी माझ्यासाठी इथे ब्रेड ऑमलेट बनवत आहे, कारण आई बाबा पण घरी नाहीत आणि एकटीसाठी काय स्वयंपाक करणार, म्हणून हे ब्रेड ऑमलेट मी बनवत आहे. आणि श्रावण पण सुरू होणार आहे, त्यामुळे घरातली होती ती अंडी आम्हाला संपवायची आहेत, म्हणूनच मी आज ब्रेड ऑमलेट खात आहे. आणि हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करण्याआधी श्रावण सुरू झालेला असेल. हा श्रावण सुरू होण्याआधीचा व्हिडिओ आहे, पण पोस्ट करायचे राहून गेलेत खूप व्हिडिओ, मी तुम्हाला आधीच सांगितले. त्यामुळे एखाद्या व्हिडिओमध्ये जर नॉनव्हेज किंवा अंडी असं दिसेल तर समजून जा की हे श्रावण सुरू होण्याआधीचे व्हिडिओ आहेत जे मी आता पोस्ट करते. ही दुसरी आंबोळी एकदम छान जमली होती. त्याच्यासोबत सकाळी जी इडली सोबत आलेली चटणी होती ती दिली आणि दुसरी चटणी म्हणजे मी इथे तीळ आणि फुटाण्याची चटणी बनवून घेतली होती. फुटाण्याने तीळ भाजून त्याच्यात तिखट मीठ इतकंच घातलं आणि लसूण घालून ही चटणी बनवली होती. ही पण आंबोळीसोबत छान लागते, तर ती पण मी बनवली होती. गणेशला आंबोळी आणि चटणी दिली आणि आता मी माझ्यासाठी ब्रेड ऑमलेट केलं आहे. आता हे खाऊन घेते आणि मग पुढचा ब्लॉग सुरू ठेवते. जेवण करून मी झोपले होते, आत्ताच उठले आणि आता आई बाबा पण येत आहेत, तर त्यांच्यासाठी मला चहा ठेवायचा आहे, कारण आई बाबा पण डॉक्टरकडे जाणार आहेत. आईंची कंबर फार दुखते आणि त्यांना पण ब्लड टेस्ट करायला सांगितलं आहे. आता आमच्या घरात सगळ्यांची ब्लड टेस्ट झाले, माझी पण झाले. माझे तर दोन्ही हातातून ब्लड घेतले होते, पण माझे रिपोर्ट नॉर्मल आहेत. काल गणेशची झाली, आज आईंची करायची आहे. आणि तुमच्या घरी पण जर कोणी आजारी असेल तर दुर्लक्ष करू नका, म्हणजे पाऊस आहे, थंड वारा आहे, याच्यामुळे होत असेल असं म्हणून दुर्लक्ष करू नका. लगेच डॉक्टरकडे जा, जे डॉक्टर सांगतायत ते करा. आणि आता आम्हाला पण जायचं आहे. संध्याकाळी 7ला डॉक्टरांनी बोलवलं आहे गणेशला, पण आता 5 वाजलेत, अजून 2 तास आहेत, नंतर आम्ही जाऊ. तर आता पहिला चहा करते, कारण आई बाबा मला फोन आला होता 15 मिनटात येतील, कारण 5पर्यंत येतो म्हणून सांगितलेत. मग आता 5 वाजले, अजून तरी आले नाहीत, 15 मिनटात त्यांनी पण येतील. तर असं आहे सगळं. तर नंतर एकदा डॉक्टरकडे जायचंच आहे. आई बाबा पण आले होते, पण त्याआधीच मी चहा ठेवला होता, त्यामुळे त्यांनी लगेच चहा घेतले आणि डॉक्टरकडे गेले, कारण डॉक्टरकडे 5ला जायचं असतं, पण आज त्यांना लेट झाला होता. आई बाबा येऊन चहा घेऊन आता डॉक्टरकडे गेलेत आणि मी आले आहे किचनमध्ये रात्रीचा स्वयंपाक बनवण्यासाठी. आणि 2 दिवसानंतर श्रावण सुरू होणार आहे, म्हणून मी ते होती ती सगळी अंडी उकडायला ठेवलेत, कारण श्रावणमध्ये आम्ही नॉनव्हेज खात नाही, अंडी पण नाही खात. आणि आमच्या मावशी अजून आलेले नाही आहेत, 6:30 वाजलेत, म्हणून भांडी घासायची राहिल्यात. तर त्या केव्हा येतील नाही माहीत, कारण रोजच त्यांना लेट होतो. मला पण डॉक्टरकडे जायचं आहे, म्हणून मी लवकर स्वयंपाक बनवायला घेतला आहे. फक्त आता अंडी आणि भाकरी बनवायचे, बाकी भात आणि वरण आहे, तर हे फक्त बनवून मग आम्ही डॉक्टरकडे जाऊ. आमचं जेवण वगैरे झालं आणि आता झोपायची वेळ झाली, म्हणजे 10 वाजलेत. पण त्याआधी तुमच्यासोबत एक गोष्ट शेअर करते. मला आज असं वाटलं की पूर्ण दिवस हॉस्पिटलमध्येच गेला, कारण एक तर ते सलाईन संपायला 3 तास लागतात आणि इतके प्रॉब्लेम आले. गणेशचे दोन्ही हात इतके सुजलेत, तर खूप प्रॉब्लेम आले. पण आजचं तरी झालं आहे, उद्याचा तर एकच दिवस आहे, उद्या एक 3 तास लागतील. त्यानंतर परवा एक काहीतरी औषध द्यायचं आहे, तेवढंच. तर बघू कसं होतं आहे. आणि आता हा व्हिडिओ इथे संपवते. तुम्हाला आजचा हा ब्लॉग कसा वाटला मला नक्की सांगा. आज काही जास्त मला नाही वाटत दाखवलं, कारण हॉस्पिटलमध्येच इतका वेळ गेला, पण याच्या पुढे व्हिडिओ येतीलच. तर असेच माझे व्हिडिओ बघत राहा आणि आवडत असतील तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय, गुड नाईट.